ज्या FIR झाले त्या कंपनीतून अमोल गजानन कीर्तीकर यांच्या खात्यात 1,65,00,000 रुपये गेले आणि संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा राजीव साळुंखे, सह्याद्री रिफ्रेशमेंट, सुरत चव्हाणला एका कंपनीतून 1,20,00,000 गेले. हे पैसे कशासाठी? ते म्हणतात आम्ही खिचडीचं कन्सल्टन्सी करायचो. खिचडी कशी बनवायची, किती तांदूळ, किती डाळ, याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल्स, बेनामी कंपन्या, शेल कंपन्या याच्यातून लाखो रुपये यातना काढण्यात आले. महापालिकेचे रेकॉर्ड चेक केले असताना लक्षात आलं या 50 कॉन्ट्रॅक्टर पैकी 20हून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले, त्याची डिलिव्हरी कुठे केली, काय केली, कशी केली, त्याचा कुठलाच रेकॉर्ड नाही आहे. या खिचडी अकाउंट मधून संजय राऊत यांचा मित्र परिवाराच्या खात्यात पण लाखो रुपये गेले. संजय राऊतची सुपुत्री विदिता संजय राऊत यांच्या खात्यात 14 लाख रुपये. हे तर मी एका खिचडी कॉन्ट्रॅक्टरचं सांगतोय, आणखीन तर माहित नाही. भाऊ संदीप राजाराम राऊत 6.25 लाख रुपये, सुजित पाटकर 40 लाख रुपये, हे एका खिचडीच्या कॉन्ट्रॅक्ट मधून 9.5 कोटी त्याला मिळाले. सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात पण होता, तर कोविड लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे सहयोगी मित्र परिवार या लोकांनी खाल्ली, त्यासाठी सुरत चव्हाणची अटक. मी मागणी केली आहे ईडी कडे की ज्यांच्या ज्यांच्या खात्यात गेले त्यांना बोलवलं पाहिजे. हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत, सगळ्यांची चौकशी व्हायला हवी. रवींद्र वायकर प्रकरणात किती दिवस रवींद्र वायकर हिशोब नाही देणार? मी 2 दिवसापूर्वी दिल्लीत उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. रवींद्र वायकर यांना ज्या पद्धतीने महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारने ज्यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल चहलकडे जाब विचारला, तर त्यांनी 7 पानी पत्र लिहून वायकरला जुलै 2021 मध्ये परमिशन दिली होती, ते योग्य होती असं उत्तर दिलं आहे. म्हणून ईडीने इक्बाल चहलला पण या बाबतीत विचारायला हवं, हे कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही ही परमिशन दिली? वायकरना तर विचारलंच पाहिजे, पण इक्बाल चहलला पण विचारायला हवं. जर माहित होतं की ही खेळाची मैदानाची जागा आहे, तरी परवानगी कुणाच्या दबावाखाली दिली गेली याची चौकशी करण्याची मी मागणी केली आहे. सुरत चव्हाण प्रकरणामध्ये ज्यावेळी हाच प्रश्न संजय राऊत यांना विचारला गेला, त्यावेळी त्यांनी असं म्हटले की 138 वेगवेगळ्या संस्थांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते खिचडीचे. त्यापैकी 38 अशा संस्था आहेत ज्यांनी खिचडी बनवली नाही, पण त्यांना मुंबई महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत, पण यांची चौकशीच झाली नाही. कारण की या ज्या संस्था आहेत त्या एकतर शिंदे गटाच्या लोकांच्या आहेत किंवा त्या बीजेपीशी संबंधित आहेत किंवा बीजेपीच्या नेत्यांच्या आहेत, म्हणून या 38 यांची चौकशी झाली नाही असं संजय राऊत यांनी आरोप केला. ते एक्सपोज देखील करणार आहे. आता संजय राऊत याने चोर कोटवाल को पूछ रहा है,
उद्धव ठाकरे गटाचे नेते विचारतायत, ओ संजय राऊत साहेब, आपला मुलीचा खात्यात, भावाचा खात्यात, पार्टनरचा खात्यात जे पैसे आले त्याचा पहिला हिशोब द्या ना. आपला बायकोचा खात्यात पत्राचाळ घोटाळ्याचे पैसे आले होते, द्यावं लागलं ना आता आपल्याला. आणि जर किरीट सोमय्या असेल की कोणीही असेल, जर त्यांनी घोटाळा केले तर द्या डॉक्युमेंट, द्या, तक्रार करा. मी तर तक्रार करत होतो ना, तुमचे सरकार तर काही करत नव्हतं. हे तर न्यायालय आणि नवीन सरकार आल्यानंतर हे मार्गी लागले ऍक्शन. एकंदर कॉन्ट्रॅक्ट 50 लोकांना दिला गेला असं महापालिकेचे रेकॉर्ड आहे. जर दुसऱ्यांना इल्लीगल दिला असेल तर त्यांनी कागदपत्र दाखवावी, तक्रार करावी. पण त्याचबरोबर तुम्ही जे पाप केलं, सूरज चव्हाणला, अमोल कीर्तीकरला कोट्यावधी रुपये खिचडी कन्सल्टन्सीचे हिशोब तर द्यावाच लागणार. सर, आपण पाहिलं आज सूरज चव्हाण असेल किंवा राजन साहेब यांच्यावर देखील एसीबीची धाड पडली आहे, कारवाई सुरू आहे. आपण वारंवार या सर्वांवर कारवाईची मागणी करताना पाहायला मिळते. मात्र यापूर्वी काही महिन्यांपूर्वी आपण अशी कारवाई प्रताप सरनाईक असेल किंवा भावना गवळी असेल या सर्वांसंदर्भात करत होतात. मात्र सध्या आपण ही कारवाईची मागणी करताना दिसत नाहीये. नेमकी या कारवाईचं आतापर्यंत काय झालंय? आता या प्रश्नाचं उत्तर अनेक वेळा दिला गेला आहे की ज्यांच्यावर कारवाई होऊन न्यायालयात प्रकरण गेली आहे, आता त्याची पुढची कारवाई, आता अनिल परबचा विषय आहे, सदानंद कदमचा विषय आहे. आता कोर्टात, हायकोर्टात आर्ग्युमेंट चालतात. तर त्यावेळी किरीट सोमय्या हायकोर्टाला जाऊन हे नाही सांगून सगळं याला उद्या अटक करायची परमिशन द्या, याचा ताबडतोब रिसोर्ट तोडण्याची परवानगी द्या. प्रताप सरनाईकला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. तर आता ज्युडिशियरी आणि इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा प्रश्न आहे. आता जे मी घोटाळे काढलेत ते पण पुढे न्यायालयात जाणार. मग त्यानंतर त्यांना किती सजा व्हावी, कशी व्हावी हे न्यायालय ठरवते, किरीट सोमय्या नाही. मला आज एक आणखीन गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की काल एक राज्य सरकारचा 10 जानेवारीचा एक पत्र, याची प्रत सोशल मीडियावर फिरत आहे. हे 10 जानेवारीचं जे पत्र आहे त्यात गृहनिर्माण मंत्रालयाने धारावी प्राधिकरणासाठी मुलुंड पूर्व ऑक्ट्रॉय नाका डम्पिंग ग्राउंड जवळची 74 एकर जागा मागितली आहे. या पत्रात दिलं आहे की धारावीतील अपात्र 4 लाख लोकांना इथे शिफ्ट करायचं आहे. मी या संबंधात राज्य सरकारच्या विभिन्न अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.